साहेब व सन्माननीय व्यासपीठ मित्रांनो, मी थोडक्यामध्ये बोलणार आहे. मी वक्ता आहे. तरी चार मुद्दे मांडणार पाटील साहेब आष्टी तालुक्याला भरपूर दिग्गज नेते आहेत की त्यांना सिंचनाचा विषय मार्गी लावणारे आहेत, कुठल्याही प्रकारचे विषय मार्गी लावणारे आहेत. पण पाटोदा आणि शिरूर हा एक दुष्काळी भाग आहे आमचा. तर पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे की आमच्या हातातील जर कोयतं खाली टाकायचं असेल तर तुम्हाला एक विनंती करणार आहे की पहिला आमचा मुद्दा म्हणजे सिंचनाचा मुद्दा तुम्ही मार्गी लावा. आणि आमच्या जी गोरगरिबाच्या हातामध्ये जो कोयता आहे तो कोयता खाली टाकण्याचं काम ते पूर्ण तुम्ही करावं अशी मी सर्वांच्या वतीनं विनंती करतो. आणि दुसरा माझा जे मुद्दा आहे की पाटील साहेब एक MIDCचा प्रश्न असा विलंबित पडलेला आहे. तो MIDCचा प्रश्न तुम्ही मार्गी लावा आणि आमच्या तरुणांना रोजगार मिळेल याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करावा. आणि मुंबईला ताकद द्या तुम्ही ती नक्की हे मार्गी लावतील. तिसरा मुद्दा की कारखान्याचा विषय. तर कारखान्याचा विषय बाप्पांनी मांडला आहे. तर हा इतका महत्वाचा विषय आहे की आपल्याला कुठेही ऊस न्यायचा म्हणलं तर कमीत कमी 70-80 किलोमीटर न्यावा लागतो. मग आपल्याला पाणी असताना सुद्धा ऊस लावता येत नाही. तर सिंचनाचं हे काम इतकं महत्वाचं आहे आणि कारखान्याचं. आणि तिसरं हे आपलं MIDCचं हे काम मार्गी लागेल अशी आशा व्यक्त करतो. मित्रांनो, महबूबबाईला एक सांगायचं मला. महबूबबाई 2011-12 मध्ये पंचायत समितीचं तिकीट भेटलं. माझ्याबरोबर अबू शेख नावाचे माणूस माझ्याबरोबर दिलेलं होतं आणि मी एक इमाने त्या माणसाचं काम केलं. त्या माणसावरती गुलाल टाकला. ते निवडून आल्यानंतर मला आनंद झाला. आनंद झाल्यानंतर दुसरा एक आनंद झाला की लाल दिवा घेतला आमच्या पाटोद्याला. आमची छाती एक इतकी फुगली की भरपूर फुगली. पण महबूबबाई, मला हे आवडून तुम्हाला एक सांगायचंय की आमच्या बरोबर असं काही घडू नाही की या लाल दिव्यानी आमचे जे छोटे छोटे व्यवसाय होते त्या व्यवसायाच्या समोर लाल दिवा आणि इथून पुढे आम्ही तुमच्या खाण्याला खाना घेऊन पार्टी सोबत आहोत आणि तुमचा विजय निश्चित आहे. कारण पाटील साहेब इथं आलेले आहे, त्यांचं मार्गदर्शन होणारच आहे. तरी काही जरी चुकलं असेल तर मला माफ करा आणि माझे 2 शब्द समजतो. ज्यांनी आतापर्यंत सगळे तरुण आपले देशदोडीला लावले आणि काही विशिष्ट गुत्तेदार मध्ये गेले ते गुत्तेदार या पाटोदा तालुक्याचा पूर्ण पैसा आष्टीमध्ये गेलेला आहे. आणि आज पाटोदा शहरामध्ये पाणी प्यायला नाही, इथं रोड नाही. आज 10 वर्षापासून ही सर्वांच्या दवाखान्यात डॉक्टर नाही. इथं जर मेडिकल घ्यायला गेलं ग्रामीण रुग्णालयात तर लोकांना साधे औषध गोळ्या नाही. आणि तुम्ही आम्ही आज इथं विनाकारण या लोकांचा जय करतो. यांना त्यांच्या पुढच्या पोरांचं नाजूक वस्तूचं पडलेले यांना जातीपातीचा काही विषय नाही. हे जात पात फक्त स्वार्थासाठी वापरतात. इकडे सय्यद अब्दुल्ला सारखाही माणूस मोठा करतात, ते गरीब मोठ्या करतात आणि या तालुक्यामध्ये बाकी सगळ्यांचं वाटोळं करतात. आज महबूबबाईचा मुस्लिम दिसायला लागलाय. परंतु मला एकच सांगायचं, जात पात बघू नका. आष्टी पाटोदा शिरूर, पाटोदा आणि शिरूरला आदरणीय पवारसाहेबांनी जयंत पाटलांनी संधी दिलेली. स्वतंत्र मिळाल्यानंतर 18 महिन्याचा काळ सोडला तर पहिल्यांदाच आपल्याला संधी मिळालेली. त्यामुळे जात पात आज तर आपल्याला त्याचा मंडळाला करून कामगार करून घेत नाही. एवढं निश्चित तुम्ही लक्षात घ्या. आणि कुणाच्याही दबावाला कुणाच्या जात धर्माच्या प्रचाराला बळी न पडता तुम्ही येत्या 20 तारखेला आदरणीय महबूब साहेबांना निवडून द्या.
महबूब साहेबांच्या या प्रचारार्थ आज जयंत पाटील साहेब आले. मी तुम्हाला ग्वाही देतो, नगरपंचायत इलेक्शनच्या वेळेस मी तुम्हाला ग्वाही दिली होती. जे लोक दबावतात, भ्रष्टाचार करतात त्यांना 2 दिवस व्हायला मी जेलमध्ये घालीन. त्यांच्यावर चार्जशीट दाखल करून 2 दिवस व्हायला जेलमध्ये घातलं. कसली आर्थिक तडजोड या ठिकाणी केलेली नाही. तुमच्या पाठीमागे खंबीरपणे या तिन्ही तालुक्यामध्ये माझे लिगल सेलचे कार्यालय सुरू आहे. ज्यावेळेस तुम्हाला अन्याय होईल त्यावेळेस महबूबबाई जरी वर असले तरी तुमचे प्रश्न सोडण्यासाठी मी खंबीरपणे उभा आहे. एवढी तुम्हाला जाहीर ग्वाही देतो. या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आदरणीय व्यासपीठ, या ठिकाणी मी अधिकच काही बोलणार नाही, परंतु तुम्हाला मित्रांनो एकच सांगणार आहे की मी 2009 ला सुरेश अण्णा बरोबर होतो, ते आमदार होते. त्यानंतर 2014 ला भीमराव धोंडे साहेबांबरोबर गेलो, ते आमदार झाले. आणि 2019 ला तुम्हाला माहितच आहे या आजबे काकांबरोबर गेलो, ते आमदार झाले. आणि 2024 ला आम्ही सर्वजण महबूबबाईंबरोबर आहेत, म्हणून ते आमदार नक्कीच होणार आहेत. म्हणून मी अधिकचा वेळ घेणार नाही, कारण की आदरणीय जयंत पाटील साहेबांना पुढच्या सभा असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला त्यांना ऐकायचंय. म्हणून मी या ठिकाणी एवढंच बोलतो. आणि येत्या 20 तारखेला तुतारी या चिन्हासमोर बटन दाबून आपण त्यांना आपली सेवा करण्याची संधी द्यावी अशी मी आपणास विनंती करतो. वेगवेगळं सोंग घेऊन निवडणुकीला येतात. आजच्या सोंगाड्याला आपल्याला घरी बसविण्याची ही पहिल्यांदा वेळ आलेली आहे. आणि सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील उमेदवार म्हणून महबूबबाई शेख यांना आपल्या सर्वांचा लाडका उमेदवार म्हणून या ठिकाणी संधी मिळालेली आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब, शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सुद्धा एक सामान्य कार्यकर्त्याला न्याय देऊन महबूबबाई शेख अशा माणसाला उमेदवार दिली. तर बांधवांनो, येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचे जे आजचे उमेदवार आहेत, तर आमदार म्हणून तुम्ही सर्वजण असणार ही पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण की मोठ्या लोकांना आपण किती वेळा आमदार केलं, मंत्री केलं, त्याचा काही फायदा नाही. परंतु आपल्याचा माणूस, सर्वसामान्यांचा माणूस जर एकदा आपण आमदार केला तर निश्चितपणे आपल्याला त्याचा स्वाभिमान राहील. सर्वसामान्यांचे काम करण्यासाठी महबूबबाई शेख येतील. त्याचप्रमाणे आष्टे असेल, पाटोदा असेल, शिरूर असेल, येणाऱ्या काळामध्ये जे विकास कामं करायचे आहेत ते सुद्धा आपल्या सरकारच्या माध्यमातून येतील, ते आदरणीय जयंत पाटील साहेब सांगतील. कारण की या राज्यामध्ये 100% सत्ता बदल होणार नाही. आणि या ठिकाणी मला वेळही कमी दिलेला आहे म्हणून मी जास्तीचं बोलत नाही. आपल्याला सर्वांना येणाऱ्या 20 तारखेला तुतारी या चिन्हासमोरील बटन दाबून आपण प्रचंड मताने महबूबबाई शेख यांना मतारूपी आशीर्वाद देऊन निवडून द्यावं एवढी आग्रहाची विनंती करतो. रामजी पवार या पक्षाची अधिकृत उमेदवारी दिली. मी आपल्या सर्व पाटोदा तालुक्याकरांना विनंती करायला आलोय की आदरणीय पवार साहेबांनी माझ्यासारख्या सामान्य कुटुंबाच्या तरुणाच्यावर विश्वास ठेवला आहे. आपण सगळे मला मतदान रूपी आशीर्वाद द्या आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत आपल्या सर्वांची सेवा करायची संधी द्या ही विनंती करायला मी आपल्याला आलो. आज पाटोदा येथे वेळात वेळ काढून आपल्या सभेला उपस्थित जे नेहमीच माझ्या पाठीमागं हिमालयासारखे उभे असतात, ज्यांनी नेहमीच मला पाठबळ दिलंय, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष, ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष नाही तर तो एक परिवारिक भावना महाराष्ट्राच्या तमाम कार्यकर्त्याच्या मनामध्ये रुजवली, असे पवार साहेबांचे निष्ठावंत सेनापती आदरणीय जयंत पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे नेते जिल्हा प्रमुख परमेश्वर सातपुतेजी, माजी आमदार आदरणीय उषाताई, सतीश आबा शिंदे, डॉक्टर राऊतसाहेब, अण्णासाहेब चौधरी, अमोलजी तरटे, राम खाले, येनेल जाधव साहेब, कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड महादेवजी नागरगोजे, शेकापचे जिल्हा सुरोशे साहेब, शिवभूषणजी जाधव, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राहुल जाधव, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर शिवाजीराव राऊत साहेब यांनी प्रवेश केला आणि विजयाचा मार्ग हा त्यांनी दाखवला.
आणि त्यांनी तो प्रवेशाचा जी पाऊलवाट टाकली भांगर साहेबांनी आणि शिवाजी राऊत साहेबांनी, आज त्या पाऊलवाटेचा महामार्ग होताना आपल्याला दिसतोय. रोज आपल्याकडे त्या ठिकाणी सतीश साहेबांनी प्रवेश केला. काल कळ्यामध्ये मोठा प्रवेश सतीश साहेबांच्या रूपाने आपल्याकडे झाला. आज आपल्या या तालुक्यातले सर्वांना परिचित असलेलं लाडकं व्यक्तिमत्व, या तालुक्याचे माजी सभापती आनंदजी जाधव काका उर्फ पिंटू काका यांनी देखील मला पाठिंबा दिला, माझ्यासाठी प्रवेश केला. लोक रात्रभर पिंटू काकाला शोधत होते, पिंटू काका नका जाऊ नका जाऊ. फार इंदोरून लोक आणले त्यांची समजूत काढायला. अण्णासाहेब एवढे तरुण सरपंच डोंगरगिरीचे, ज्यांनी आदर्श घालून दिला डोंगरगिरी गावात, मतदारांनी त्यांना नोट के साथ वोट देऊन त्याला सरपंच केला. असे अण्णासाहेब येवले यांनी देखील आज प्रवेश करून त्या ठिकाणी माजी सभापती विक्रम म्हस्के साहेब यांना या ठिकाणी द्यायला, पण त्यांनी मला पाठिंबा दिला, प्रवेश केला आज पक्षात. बाबूराव काका बाळू काका येवले माजी पंचायत समिती सदस्य यांनी देखील विनाट मदत करायची म्हणून आज प्रवेश केला. संजयराव येवले असतील, किशोरराव येवले असतील, आप्पासाहेब सातपुते असतील, बेंचूरचे माजी सरपंच रामराव अरसूळ असतील, वामनराव पंचाळ असतील, शहादेव गायकवाड असतील, कुलदीप पवार असतील, बबनराव सातपुते असतील, नानासाहेब जाधव असतील, प्रकाश हिरे असतील, साईनाथ सातपुते असतील, हे सगळे लोक प्रेमाने आले तर कुणालाही दमदाटी करून आणलेलं नाही, कुणालाही ब्लॅकमेल करून आणलेलं नाही, कुणाचाही बिल आलं म्हणून आणलेलं नाही, आणि कुणाचाही स्टेटस बघून आम्ही कधी कुणाला फोनही करत नाही. कारण आम्ही लोकशाही मानणारे लोक आहेत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं प्रत्येक माणसाला आपलं मत मांडण्याचा अधिकार दिलाय, आणि आपलं मत हे मन आहे. ते मन हे प्रेमाने जिंकायचं असतं, दादागिरी करून जिंकता येत नसतं, पैशाने विकत घेता येत नसतं. ज्याला पैशाचा आणि सत्तेचा लय अहंकार आहे ना, ह्या लोकांच्या 20 वर्षापूर्वी काय अवस्था होती हो? त्यांच्याकडे किती पैसे होते? हे काही टाटा बिर्ला आणि अंबानीच्या घराच्या आले काय? आज ह्यांच्याकडे पैसा कुठून आला? काही एमआयडीसीवर कामाला घेते, काही एखादा मोठा उद्योग कंपनी काढली, आपापाचा माल आपापाच आहे. सगळं तुमचंच बोगस चोरून खाल्लेले, आपलेच बोगस बिल उचललेले, आणि तेच पैसे आज इलेक्शन मध्ये बाहेर निघतायत. आज साहेब सकाळी मी चुमणी गावात चहा प्यायला गेलो, म्हणजे पवार साहेबांच्यावर लोकांचं प्रेम बघा. रस्त्याने चुमणी गावाला चहा प्यायला थांबलो, 150 लोक सुंदर बापू गोळा झाले, आणि आमचे पोळ काका गरीब माणूस बिचारा स्वतःच्या पैशांनी स्वतःची तुतारी आणली वाजवायला, आणि मला सकाळी वाजून दाखवली. बरोबर आहे बोल मामा? म्हणजे आपण कोणाला काय देत नाही. एक विठ्ठलराव आमचे ऊसतोड कामगाराचा माणूस, मांगेवाडीचा ऊसतोड कामगार, 5,000 रुपये त्यांनी मला वर्गणी दिली. साहेब मी बायकोला सांगितलं की तुझ्या सोन्याचे दागिने हाते तरी जमतील, पण हे 5,000 रुपये तुझ्या सोन्यापेक्षा जास्त सांभाळू. कारण ते 5,000 रुपये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला 5 लाखापेक्षा जास्त आहेत. ऊसतोड कामगारांनी त्याच्या कष्टाची कमाई दिली का? पंचरवाल्यांनी 10,000 रुपये आणून हातात ठेवले. काल आमच्या महिला बचत गटाच्या भगिनींनी करायच्या 51,000 रुपयाची वर्गणी दिली. हे महिला बचत गटाला पैसे द्यायचा प्रयत्न करतात मत विकत घ्यायला, पण आमच्या भगिनींनी बचत गटाच्या 51,000 रुपयाची वर्गणी त्यांच्या भावाला आणून दिली. आज ज्या लोकांना वाटतं ही निवडणूक पैशावर आहे, जातीपातीवर आहे, त्या लोकांनी त्यांना लोकसभेचा हिंगा काय झाला आहे. अजूनही सुधारली नसली तर पैशावर तुम्हाला काही विकत घेता येत नाही हो. तुमचा भ्रम आहे, पैशावर तुम्ही विकत घेऊ शकता, विकासावर बोलावं लागतंय. आज मला पवार साहेबांनी, जयंत पाटील साहेबांनी महाराष्ट्राचा युवकचा अध्यक्ष केला. मी महाराष्ट्राच्या 358 तालुक्यात 2 वेळा जाऊन आलो. 288 मतदारसंघात जयंत पाटील साहेबांसोबत देखील मी 4 वेळा जवळपास जाऊन आलो. गडचिरोली सारख्या जिल्ह्यात मी 13 वेळा जाऊन आलो. त्यावेळेला मी बघितलं की आमदारकीच्या माध्यमातून माणूस काय करू शकतो. आमदारकीच्या माध्यमातून माणूस सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात परिवर्तन करू शकतो. लोक आमदारकीच्या माध्यमातून, आमदार लोक आपल्या भागामध्ये एखादी एमआयडीसी करतात,
आणि आपल्या भागातल्या युवकाच्या हाताला काम मिळवून देतात. मला सांगा, आपल्या आष्टी पाडवा शिरूरमध्ये मागच्या 50-60 वर्षात एका तरी आमदारानं MIDC ची मागणी केली का? राजगुरे केली का? कोणी साधं बोललंय? आज आमदारकीच्या माध्यमातून लोक कारखाना करतात. जयंत पाटील साहेबांकडे जाऊन बघा, 3032 रुपये भाव पहिला हप्ता मिळतो. आपल्याकडे बरेच कारखानदार आणि परवडीचे मुकादम तिकडे आहेत कारखान्यावर. आज आपल्या आष्टी पाडवा शिरूर मध्ये एक तरी मला सांगा साखर कारखाना चालू आहे का? आहे का चालू? आपण जर ऊस लावला तर इकडे बजरंग बाप्पाकडे जावं लागतं. आष्टीवाल्याने ऊस लावला तर त्यांना श्रीगोंद्याला जावं लागतंय, अंबालिकाला जावं लागतंय. शिरूरवाल्याने ऊस लावला त्याला प्रतापगडाकडे किंवा मोनिकाकडे इकडे जावं लागतं. मग माझ्यासारख्या युवकाला प्रश्न पडतो की एका माणसाला 21 वर्ष उमेदवाराला आमदारकी मिळाली, एकाला 20 वर्ष आमदारकी मिळाली. अरे तुम्ही 20 आणि 21 वर्ष आमदारकी बघून तुम्ही जसा साखर कारखाना करू शकत नाही, तुम्ही MIDC करू शकत नाही, तर तुम्हाला किती दिवस आमदारकी पाहिजे आणि कशासाठी पाहिजे? आमदारकी ही काय फक्त खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी आहे? टक्केवारी खाण्यासाठी आहे? नगरपंचायत मध्ये बोगस बिल उचलून पैसे खाण्यासाठी आहे? दहशतवादी करण्यासाठी आहे? लोकांना त्रास देण्यासाठी आहे? जमिनी खाण्यासाठी? आमदारकी सगळ्या अशा छोट्या कामासाठी नाहीये. आमदारकी आपल्या माणसाच्या आयुष्यात परिवर्तन घडवण्यासाठी आहे. आणि मी आपल्या सगळ्याला जबाबदारीने सांगतो, आपण सगळ्यांनी मला मतदान रूपी आशीर्वाद दिला तर उद्या मी जयंत पाटील साहेबांनी पवार साहेबांच्या मागे लागून पुढच्या 5 वर्षाच्या आत या आष्टी पाडवा शिरूर मध्ये कमीत कमी 20,000 युवकांच्या हाताला काम मिळेल अशी MIDC मी करून दाखवी. कारखाना देखील जयंत पाटील साहेबांनी पवार साहेबांच्या पाठीमागे लागून करून दाखवी. पवार साहेबांनी 9 तारखेला शब्द दिलाय की आपण कारखाना त्या ठिकाणी उभा करायचे आणि MIDC उभा करायची जबाबदारी मी घेतो. मित्रांनो, मी जास्तीचं बोलणार नाही, जयंत पाटील साहेबांना आपल्याला ऐकायचंय. पण वाघाचा वाड्याचा साठवण तलावाचा प्रश्न किती दिवस भाषणात चालला होता? 20 वर्ष भाषणात होता का नव्हता? तो साठवण तलाव करण्याचं काम या आदरणीय जयंत पाटील साहेबांनी केलं. त्याची वर्गवाढ जयंत पाटील साहेबांच्या काळात झाली. आष्टीचं 1.68 TMCचं काम 1468 कोटी रुपयाचं, त्या योजनेवर 50 वर्ष अण्णासाहेब तुमच्या आष्टी तालुक्यात राजकारण झालं, ते काम करण्याचं, ते देखील योजना पूर्ण करण्याचं काम आदरणीय जयंत पाटील साहेबांनी केलं. आज शेतमाला आमच्या शिरूर तालुक्यातला निमगावचा बंधारा असेल, आमचा ब्रह्मनाथ बंधारा असेल, कशिनपोला धरणाचं PDN असेल, हे 50 वर्ष भाषणात निघणारी गोष्टी त्या पूर्णत्वास नेण्याचे काम या आदरणीय जयंत पाटील साहेबांनी केलेलं आहे. सिंचनाचे काम झालं पाहिजे हा प्रयत्न जयंत पाटील साहेबांनी केला. उद्या देखील पारगातले 10 पिंपळगावचे काम असतील किंवा आमच्या त्या ठिकाणी साठवण तलाव जेवढे असतील पिंपळवंडी भागातले, हे सगळे काम आपण करू. आज आमचा पैठण पंढरपूर पालखी मार्ग गडकरी साहेब इथे येऊन गेले, पण साहेब हा मार्ग कधी पूर्ण होणार हे सांगा. आमच्या डोंगरगिरी घाटातला रस्ता अजून होत नाही, हा मार्ग पूर्ण होत नाही. आमच्या जवळगिरी देवीला जाणारा रस्ता त्या ठिकाणी फॉरेस्ट मधून काय मंजूर झाला नाही. आतापर्यंत ह्या लोकांनी काय केलं हा प्रश्न देखील आपण विचारणं गरजेचं आहे. आता ह्या लोकांनी अपेक्षित काय? 21 वर्षात तुम्ही काय केलं सांगा ना. 20 वर्षात तुम्ही काय केलं सांगा. आता ते सांगत नाहीत. आता लवांडे काका आता एक चिठ्ठ्या प्रश्न वाटते, जातीचं कोणती जाती किती वाईट आहे. वारे पट्टे तुमच्या निवडणुकीत तुम्हाला सगळ्या जातीचं मत जमते आणि तुमच्यावर निवडणूक आली की तुम्हाला जाता ठोकी होय. मग मनोजदादा जरांगे पाटलांच्या आंदोलनावर विधान परिषद बोलताना तुमची जात पुढे गेली होती. त्यावेळेला तुम्ही काय नाही तुम्हाला जाता ठेवली. लोकसभेत तुमची जात पुढे गेली, त्यावेळेला नाही तुम्हाला जाता ठेवली. तुमची उमेदवारी तुम्हाला सांगावं का लागतंय. पंकजाताईने आणली, जामखेडला देवेंद्र फडणवीसनी कुणाची उमेदवारी जाहीर केली लोकसभेत. कुणाची उमेदवारी देवेंद्र फडणवीस जामखेडमध्ये लोकसभेत जाहीर केली होती. हा जातीपातीवर निवडणुका आणताय आणि कामावर निवडणुका घेऊन जाणार. कधी नाही कामावर निवडणुका. आमच्या शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. आज तेलाचा डबा 1524 झाला कडे झाला. आज गॅसचे भाव वाढले, पेट्रोलचे वाढले, डिझेलचे वाढले. आमच्या दुधाला भाव आहे का? आमच्या दुधाला भाव आहे?
आणि आता ते अनुदान देऊ म्हणते अनुदान. एक देवेंद्र फडणवीस आले बिचारा सगळ्या महाराष्ट्राचा राजकारणाचा सत्यानाश करून टाकला बाबा. अनुदान ह्यांनी दिलं होतं का? आमच्या शेतकऱ्यांनी गाईची धार काढायची, म्हशीची धार काढायची, शेण उचलायचं, चारा पाणी करायचं, शेतातले काम करायचे का ऑनलाईन करायचं, केवायसी करायची? अरे काय सांगा. बरं ठीक आहे बाबा फडणवीस साहेब, आम्ही ऑनलाईन करतो, केवायसी करतो, तुम्ही आमची धार काढायला आणि तुम्ही शेण उचलायला आमच्या गाईचं म्हशीचं. अरे द्यायला 40 रुपये भाव. आपलं सरकार असताना कर्जमाफी भेटली का नाही आपल्याला उद्धव साहेबांच्या सरकारच्या काळात? आजही आपल्या सरकारच्या काळात जयंत पाटील साहेबांनी जी पंचसूत्री काढली त्या 3 लाख रुपयाचे कर्जमाफ हे सरसकट होणार आहे. आज युवक बेरोजगार होतोय, पण आज देशात सुराचं आणि द्वेषाचं राजकारण चालू आहे. मित्रांनो, साहेबाला जायचंय म्हणून मी एवढाच मुद्दा सांगतो. आज देशात सुराचं आणि द्वेषाचं राजकारण चालू आहे. मला सांगा, 71,000 कोटीचा सिंचन घोटाळ्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी कुणावर केला? आता ते पुढे 2.5 वर्ष महाराष्ट्र सदन घोटाळ्यात कोण जेलमध्ये होतं? आता पुढे नवाब मलिक आपल्याकडे असताना 4थी ब्रँचचे जावई होते, आता कुणाचे जावई आहेत? वारे पट्टे. म्हणजे माणूस घ्यायचा, गुजरातच्या वॉशिंग मशीन मध्ये टाकायचा, सुरतच्या निर्माण धुतलागाच्या कचक. लोकांना काय येणं समजताय? ईडी सीबीआयचा धाक दाखवताय. जयंत पाटील सर कुठले नाही म्हणून त्यांना ईडी लावली. अहो किती आधी ईडी सीबीआयचा. मला सांगा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं तुम्हाला मला आपली मागणी मान्य करायसाठी आंदोलन करायचा अधिकार दिलाय. महात्मा गांधींनी दाखवलं शांततेच्या मार्गाने आंदोलन करून आम्ही इंग्रजाला देशाच्या बाहेर घालू शकतो. दाखवलं का नाही महात्मा गांधींनी? मग सराच्या अंतरवली मनोज दादा जरांगे पाटील हे आंदोलनाला बसले त्यावेळेला आमच्या आया बहिणीचे डोके फोडणारे कोण होते? त्यांच्यावर लाठ्या काढत चालवणारे कोण होते? त्यांच्यावर 30,000 तक्रार दाखल करणारे कोण होते? त्या एसपीला प्रमोशन देणारा कोण होता? आणि त्याच आंदोलनावर एसआयटीची चौकशी लावणारे कोण होता? मग तुम्ही मला सांगा, इंग्रजांनी कधी महात्मा गांधीच्या आंदोलनावर यासाठी लावली का? लावली का? मग इंग्रज बरे काही फडणवीस बरा? कोण बरे? कोण बरे? मग मला सांगा, तुम्हाला आमदार कोण निवडून द्यायचा आहे? जो उद्याच्या महाराष्ट्राच्या विधानसभेत देवेंद्र फडणवीसला मुख्यमंत्री करा म्हणून हात वर करील, तो द्यायचा आहे का तो शरद पवार साहेबांच्या मनावर शरद पवार साहेबांच्या बाजूने हात वर करील, तो द्यायचा आहे? कोण द्यायचा आहे? ह्याच्या हिंमत का म्हणायला? जातीचं म्हणताय, सराच्या अंतर्गत आंदोलन झालं. तुमची जर जातीचा एवढा तुम्हाला खरं मुलगा असेल आणि तुम्ही खरं जातीवंत असाल तर देवेंद्र फडणवीसचा निषेध करून दाखवा. त्याचा निषेध करून दाखवा. त्याला चौकशीची मागणी करा ना. ती का नाही करता आली तुम्हाला? आहे का हिंमत? म्हणून मित्रांनो, या जातीपातीपेक्षा आपल्याला विकासाचं राजकारण करायचंय. आणि मी एवढं सांगतो की मी जर पुढच्या 5 वर्षात आमदार झालो आणि एमआयडीसी आणि जर कारखाना करू शकलो नाही ना, तर तुम्ही मला मतदार मागायला परत तुमच्या गावात येऊ द्यायचं नाही. आता रात्री 12-1 वाजता तुम्ही मिरवणुका करताय. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की माझा चिन्ह या अनुक्रमांक 5 ला आहे, तुतारी वाजवणारा माणूस, आणि 6 नंबरला यांनी पिपाणी आणली, म्हणून आपण काळजी घ्या. अनुक्रमांक 5 ला माझं नाव महबूब इब्राहिम शेख, त्याच्यासमोर माझा पासपोर्ट साईजचा फोटो आणि त्याच्यासमोर तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह, याच्यावर मतदान करून मला आशीर्वाद द्या एवढीच विनंती करतो. यानंतर आदरणीय जयंत पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करा. विधानसभेत 20 नोव्हेंबरला महाराष्ट्र कुणाच्या हातात द्यायचा? महबूब शेख यांनी जो मगाशी शेवटचा प्रश्न विचारला त्या प्रश्नाचा निकाल 20 नोव्हेंबरला आपल्याला घ्यायचा आहे. या महाराष्ट्रामध्ये आज काही लोक महाराष्ट्रात फिरतायत आणि सांगतायत कटेंगे बटेंगे तो कटेंगे, बटेंगे तो कटेंगे. याच्यावर यांची निवडणूक आली आहे.
म्हणजे बांटने के बाद भी नहीं जम रहा है, इसलिए अभी बटेंगे तो कटेंगे वर जाएंगे. सगळं वाटून झालंय, 4 दिवसात अजून वाटते. आणि म्हणून महाराष्ट्रात सत्ता टिकवण्यासाठी सर्व साम दाम दंडभेदाचा वापर सरकारच्या बाजूने होतोय. या प्रतिकूल परिस्थितीमध्ये पवार साहेबांच्या माग महाराष्ट्रातला एक युवक ठामपणाने उभा राहिला. सगळे सोडून जात होते, त्यावेळी त्यांनी पवार साहेबांच्या माग ठामपणानं पवार साहेबांच्याच मार्गाने मी जाणारा हट्ट धरला. तो युवक म्हणजे मेहबूब शेख आहे. त्यांनाही सहजपणाने दुसरीकडे जाता आलं, पण मेहबूबने जी वाट सुरुवातीपासून धरली ती आजपर्यंत कधी सोडलेली. माणूस विचाराचा पक्का पाहिजे. जात पात धर्म भेद याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रामध्ये आपण काम केलं पाहिजे या भावनेनं मेहबूब शेख आज काम करतात. माझ्याकडे एक माझे मतदान करेल संविधानाचा सन्मान म्हणून एक अशी पत्रकं वाटली जात आहेत. खाली नाव नाही, प्रिंटिंग नाही. निवडणूक आयोगाने याची दखल घेतली पाहिजे की ज्याला कुणी प्रिंट केलं ते खाली छापायची हिंमत नाही, अशा माणसांचा सुळसुळाट या मतदारसंघात आहे. मागून काम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. यांनी काय सांगितलं? यांनी सांगितलं की गो तस्कराची मुजोरी नष्ट करण्यासाठी व गो संरक्षणासाठी. अरे तुमचं दिल्लीलाही तुमचं सरकार आहे, मुंबईलाही तुमचं सरकार आहे. हिंदू खतरे में असंच आहे तर. अरे हिंदू खतरे में नाही, आंतरवाली सराटीमध्ये तुम्ही लाठी हल्ला शांतपणे बसलेल्या आंदोलकांच्यावर केला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर तुम्ही लाठी हल्ला करून आया बहिणींची डोकी फोडापर्यंत तुम्ही लाठी हल्ला केला तर हिंदू खतरे में आहे का आणखी कोण खतरे? तुम्ही तुमची समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं वाद लावण्याची प्रक्रिया सत्तेत असताना कायम करता. समाजामध्ये वाटला जाईल ही व्यवस्था करता आणि शेवटी काहीच जमत नाही. आता बांगलादेशात सत्ता परिवर्तनानंतर हिंदू मंदिर महिला पुरुषांवर झालेल्या अत्याचार फाळणीच्या पाकिस्तानात हिंदू झालेल्या अत्याचाराचे स्मरण करून देते. अरे तुमचा नेता विश्वगुरु झालाय ना. शेजारच्या बांगलादेशला दम देऊन हिंदूंचा वरचे अत्याचार थांबवता आले नाही. इंदिरा गांधी असत्या तर ते बांगलादेशवर हल्ला केला असता आणि तिथल्या हिंदूंचं संरक्षण केलं असतं. मोकळ्याच गप्पा यांच्या. आज महाराष्ट्रामध्ये या सगळ्या मुद्द्यामध्ये मला निवडणूक जवळ आली की धर्मावर निवडणूक न्यावी कधी वाटते भाजपला. ज्यावेळी लक्षात येतं की जमणं जरा अवघड, इलेक्शन जरा अवघड झालंय हे आता त्यांच्या लक्षात आलं. तुम्ही महागाईला तोंड देता, तुम्ही बेरोजगारीला तोंड देता. एकनाथ शिंदे आणि ह्या 2 उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र गुजरातच्या दावणीला नेऊन बांधलेलं आहे. सगळे उद्योग गुजरातला गेले. फॉक्सकॉन प्रकल्प 1.5 लाख पोरांच्या हाताला नोकऱ्या लागल्या असतात. टाटा एअरबस परवा मोदींनी उद्घाटन बडोद्याला केलं ते महाराष्ट्रात मिहानला विदर्भात येणारा प्रकल्प 21,000 कोटीची गुंतवणूक 7-8 हजार पोरांना नोकऱ्या लागल्या असत्या. तोंड वर करून मोदींना हे बरोबर नाही सांगायची देखील यांची कोणाची ताकद झाली. आज महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी का वाढलेली आहे? ती वाढण्याचं कारण एकनाथ शिंदे आणि यांचे 2 उपमुख्यमंत्री यांचं लक्ष राज्याच्या विकासाकडे नाही. आमचं दोरडी उत्पन्न गुजरातच्या खाली गेलं. राज्याचा अर्थमंत्री होतो. 99 सालापासून 14 सालापर्यंत दरडोई उत्पन्न आपलं 3ऱ्या, 2ऱ्या, 4थ्या क्रमांकावर होतं. गुजरात 8व्या, 9व्या क्रमांकावर होतं. मोदी दिल्लीला
आणि देवेंद्र फडणवीस मुंबईला जेव्हा मुख्यमंत्री म्हणून बसले त्यानंतर 16 साली गुजरात आपल्यावर गेलं, महाराष्ट्र खाली गेला. याचा अर्थ असा की गुजरात आपल्यापेक्षा श्रीमंत राज्य झालं, आपण गुजरातपेक्षा कमी श्रीमंत झालो. आज महाराष्ट्रात बेरोजगारीची जबाबदारी एकनाथ शिंदे आणि ह्या 2 उपमुख्यमंत्र्यांची. तिसऱ्या बाजूने महागाई किती वाढलेली आहे त्याच्यावर जीएसटी बसवलाय. तुमच्या चपलीपासून टोपीपर्यंत, आमच्या भगिनींच्या साडीपासून ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक गोष्टीवर शेवटचा दिवस असतो की नाही माणसाचा स्मशानात जाताना त्यावर वस्त्र अंतरतात, त्याच्यावरही या भारताने जीएसटी लावली. काहीही या महाराष्ट्रात आणि देशामध्ये मोकळं ठेवलेलं नाही. प्रत्येक गोष्टीवर जीएसटी लावलाय. माझ्याकडे आता ते तपशील नाहीये, पण वर्षाला नागरिकांच्याकडून 96,000 रुपये काढतात आणि 5-7 हजार रुपये वाटल्यावर म्हणतात आम्ही तुम्हाला पैसे देऊ. आपल्याच खिशातले पैसे आपल्यालाच वाटतात आणि आपल्यालाच सांगतायत की आम्ही तुम्हाला पैसे देऊ. आज बीड जिल्ह्यामध्ये मेहबूब शेख सारख्या एका नव्या चेहऱ्याला आम्ही संधी दिलेली आहे. पण मी आपल्याला सांगतो की मेहबूब शेख सारखे पवार साहेबांनी अनेक ठिकाणी नव्या पिढीला, नव्या चेहऱ्याला महाराष्ट्रात संधी दिलेली आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्र घडवण्याचं काम आम्ही सगळे करणार आहोत, हा निर्धार पवार साहेबांनी महाराष्ट्राला दाखवलेला आहे. वय वर्ष फक्त 84 वर्षाच्या पवार साहेबांनी परवा एका दिवशी 8 सभा घेतल्या. काल सकाळी तासगाव, इचलकरंजी, चंदगड, गडिंग्लजला अंधार झाला, हेलिकॉप्टर उडत नाही म्हणजे गाडीने रहिमतपूरला जायचं ठरवलं आणि गाडीतनं तिथल्या सभेला मार्गदर्शन पवार साहेबांनी केलं. आणि म्हणून आपल्या महाराष्ट्रात एक 84 वर्षाचा युवा नेता पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रावर फिरतोय. का फिरतोय? त्यांना काय मुख्यमंत्री व्हायचंय, त्यांना काय पंतप्रधान व्हायचंय, पण महाराष्ट्र चुकीच्या लोकांच्या हातात गेलाय. जातीवादी लोकांच्या हातातून महाराष्ट्र बाहेर काढायचा असेल तर आपल्याला पूर्ण ताकदीने एकसंघपणाने महाराष्ट्र लढवावं लागेल. ही भूमिका आम्हा सर्वांची. आपल्या मतदारसंघाचे अनेक प्रश्न आहेत. पाटोद्याला 35 वर्षापूर्वी MIDC ची जमीन ऍक्वायर झाली, पण MIDC झाली नाही. MIDC ची निम्मी जमीन आणखी कोणीतरी घेतली. आपल्या MIDC मध्ये उद्योग आले पाहिजे ही भूमिका शरद पवार साहेबांनी मेहबूब शेख यांच्या प्रचाराच्या सभेत मांडली. पवार साहेब यांनी अतिशय हट्टाने आणि आग्रहाने मेहबूब शेखना उमेदवारी दिलेली आहे. महाराष्ट्रामध्ये मेहबूब शेख अल्पसंख्याक समाजाचे असले तरी महाराष्ट्र ढवळून काढण्याचं काम तुमच्या या युवा नेत्याने केलेलं आहे. पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो. हे जिन्नस तर विधानसभेत गेला ना, आपलं सत्ता येणार आहे त्यामुळे आपली सत्तारूढ बाजूलाच ते बसतील. जर चुकून बोलायचा प्रसंगच मेहबूब शेखला विधानसभेत आला तर त्या मंत्र्याचे कपडे काढून घेतल्याशिवाय राहणार नाही. उत्तमपणाने भाषण करतात. महाराष्ट्रात लोक थांबलेले असतात मेहबूबचं भाषण ऐकायला. मी मेहबूबला म्हणत होतो महाराष्ट्रभर फिरलं पाहिजे विधानसभेला. तुम्ही सगळ्यांनी आग्रह केला आणि आज मेहबूब आपले उमेदवार म्हणून झालेले आहेत. एक असा माणूस तुम्हाला महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवण्याची संधी आहे की ज्यामुळं आष्टी, पाटोदा, शिरूर या सगळ्या परिसरातली परिस्थिती दुरुस्त करून आपलं दैन्य घालवण्याचं काम हा युवा नेता आपल्याला करेल. तोचपणा किती. समोरचे दोघं सारखी उभे राहतात आणि काही लोकांना असं वाटतं की आपली मक्तेदारीच आहे, निवडणूक आली की आपली जबाबदारी उभारायची. त्यामुळं निवडणुकीच्या रिंगणामध्ये नवा चेहरा आणला की आष्टी, पाटोदा, शिरूरची लोक निवडून देतात. 19 साली तेच या मतदारसंघाने केलं, हे आपल्याला विसरता येणार नाही. आता 19 साली ज्यांनी केलं ते आले निवडून, त्यांनी पवार साहेबांच्या बरोबर गद्दारी केली.
त्यांनी आपल्याला सोडलं. आज आपण सर्वांना माझी विनंती आहे, गद्दारांना तर तुम्ही प्रायश्चित्त द्यालच द्याल, पण या मतदारसंघामध्ये तुमच्या आशीर्वादाने मेहबूब शेख यांच्यासारखा चेहरा विधानसभेत जर गेला तर या मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी शरद पवार साहेबांच्या सारखा नेता पूर्ण ताकद मेहबूब शेखच्या मागे उभी करेल आणि हे सगळे प्रश्न तुमचे सोडवण्याचं काम करेल. राऊत साहेबांनी मला आता आठवण करून दिली, कुंटे फैलच्या योजनेसाठी माझ्याकडे ते आलेले. त्या योजनेला आणि या परिसरातल्या अनेक योजनांना चालना देण्याचे काम 2.5 वर्षाच्या कालखंडात या खात्याचा मंत्री म्हणून मी केलं. आपल्या सर्वांना आमचा प्रयत्न होता की 2024ला विधानसभेला जायच्या आधी या भागात पाणी पडलं पाहिजे, पण आमचं सरकार गेलं वर्षभर मोकळे, काहीच त्याच्यावर प्रक्रिया झाली नाही आणि म्हणून पाणी यायला आता उशीर होतोय. पण मी आपणाला सांगतो की त्या योजनेचं उद्घाटन करण्यासाठी शरद पवार साहेब येतील आणि मेहबूब शेख आमदार म्हणून त्या योजनेचं उद्घाटन करतील हे तुम्हाला वचन आज या निमित्ताने देतो. आपल्या सर्वांना माझी नम्रतेनं विनंती आहे की काळ बदललेला आहे, जातीवर आणि धर्मावर ही निवडणूक नेत आहेत. बटेंगे तो कटेंगे म्हणणाऱ्यांना मी एवढंच सांगतो की ही 18व्या 19व्या शतकातली भाषा आहे. आपण आता 21व्या शतकात आलो. 21व्या शतकात लोक फार पुढे गेली आहेत. एलॉन मस्क नावाचा एक माणूस आहे, जगातल्या सगळ्या नव्या संशोधन करून प्रयोग करण्याचा त्याचा हातखंडा आहे. तो आता काय विचार करतोय माहितीये का? तो विचार करतोय की मंगळावर इंटरनेट कसं चालू करता येईल याचा विचार पृथ्वीवर इलॉन मस्क करतोय आणि त्याच्यासाठी आता प्रयोग करण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे. जग एवढं पुढे गेलं, पण भारतीय जनता पक्षवाले अजून पटेंगे तो कटेंगे मध्ये धडकलेले. दुनिया लय पुढे गेली. अमित शहा यांचं योगी आदित्यनाथ, त्या योगी आदित्यनाथ देऊन असल्या घोषणा करतो, त्या योगीला माहित नाही निम्मा उत्तर प्रदेश, मुंबई आणि पुण्यात नोकरीला राहायचा. आम्हाला येऊन शिकवतोय की बटेंगे तो कटेंगे. याचा अर्थ क्लिअर आहे, भारतीय जनता पक्षाच्या 50 पेक्षा जास्त जागा महाराष्ट्रात निवडून येणार नाही. म्हणून आता शेवटचा कार्यक्रम यांनी सुरू केलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की आम्ही असा एक युवा नेता उभा केलेला आहे की जो तुमची सेवा अतिशय प्रामाणिकपणाने करेल. तुमच्या परिसरात जे काही समस्या आहेत त्या सोडवण्याचं काम करेल आणि तेवढ्याच ताकदीने शरद पवार साहेबांचा विचार, जो शाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे, त्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला साथ देईल अशी भूमिका आम्हाला खात्रीनं तो देईल असं वाटतं. खरं म्हणजे सतीश आबा शिंदे आमच्या राष्ट्रवादीत आज काम करायला लागले. मी सतीश आबा शिंदे तुम्हाला सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तुमचा योग्य असा सन्मान करण्याचं काम आम्ही सगळे करू. रामकृष्ण बांगर, शिवाजी राऊत यांनी पण मोठं योगदान जिल्ह्याच्या समाजकारणात केलेलं आहे. त्यांनाही आम्ही दुर्लक्षित करणार नाही. आणि आज या निमित्ताने आमच्या मेहबूबला अण्णासाहेब वीर या शेतकऱ्याने सोयाबीनचे एक पोतं विकून 4150 रुपये निवडणुकीसाठी दिलेले आहेत. त्यांचेही मी आभार मानतो. आणि एक चिठ्ठी आली आहे की मी कांदे विकले आहेत, त्याचे 1 लाख रुपये आले आहेत, ते मी आपणास निवडणुकीसाठी मदत देऊ इच्छितो. कांदा पट्टी आहे, रक्कम आहे 1 लाख का काही. दादासाहेब पांडुरंग भांजे यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. तुम्ही सगळे ताकदीनं मेहबूब शेख आलं का पैसा तुम्हाला वाचत होत काय अलीकडे जमाना असा आलाय की घोषणा होते पण खिशात पैसे लवकर निघत नाही.
मला माहित नव्हतं की एवढ्या झटकन पैसे भरले. पण समोरच्या बाजूनं प्रचंड सामदामदंड भेद पैशाचा वापर होतोय हे मला माहिती आहे. आमचा उमेदवार गरीब आहे, शून्यातून पुढे आलेला आहे. एक काळ असा होता की आर पाटलांच्या मागे शरद पवारांनी ताकद उभी केली आणि आर पाटील तासगाव जिल्हा परिषदेचा सदस्य होता तो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवण्याचं काम शरद पवार साहेबांनी केलं. त्यामुळे कुणाची कधी सुरुवात होईल आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असा आहे की असा पक्ष आहे की जो बॅकग्राऊंड बघत नाही, काम करण्याची जिद्द बघतो. आणि म्हणून आबा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले. काहींना आवडलं नसेल पण आबा झाले एवढं खरं. आणि त्यांच्या पार्श्वभूमीवर आज मेहबूबच्या मागे देखील पवार साहेबांनी आशीर्वाद उभा केलाय. तुम्हा सर्वांचा आशीर्वाद मेहबूबला मिळो अशी अपेक्षा व्यक्त करतो. ज्यांनी प्रवेश केलाय त्या सर्व मान्यवरांचे प्रवेश केल्याबद्दल आभार मानतो आणि आजपासून ते सगळे मेहबूबच्या विजयासाठी प्रयत्नशील राहतील अशी अपेक्षा करतो. आम्ही हात नाही लावत पैसा